सगळ्यांना माझा नमस्कार। रुद्राष्टकाचं दुसरं स्तोत्र आपण घेणार आहे आणि मला आशा आहे की काल जे स्तोत्र मी तुम्हाला शिकवलं तुम्ही सगळ्यांनी म्हणून पाहिलं असेल। रुद्राष्टकाची रचना कोणी केली असेल बरी, तर ती आहे गोस्वामी तुलसीदास महाराजांनी, जे रामचरितमानसचे रचयिता आहेत। हे रुद्राष्टक अजून कोणी वापरलं होतं, तर हे रुद्राष्टक भगवान राम जे आपल्या सगळ्यांचे आराध्य आहेत, ते जेव्हा रावणासोबत युद्ध करायला निघाले त्याआधी त्यांनी रामेश्वरमला जे शिवलिंग स्थापन केले, त्या शिवलिंगाची पूजा करताना भगवान शंकराची स्तुती म्हणून रुद्राष्टकाचा पाठ भगवान रामांनी केला होता आणि त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत काय झालेले आहे। असं हे अत्यंत प्रभावी असं रुद्राष्टक आहे। त्याचं दुसरं स्तोत्र आपण घेऊया आणि ते स्तोत्र म्हटल्यानंतर मी त्याचा अर्थ देखील थोडक्यात तुम्हाला सांगणार। निराकार मूकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोहम। याचा अर्थ असा, भगवान शंकराचीच ही स्तुती आहे, जे महाकालांचे काल आहेत, जे 3 अवस्था असतात आपल्या जीवनातल्या, त्या 3 अवस्थांच्या पलीकडले जे आहेत, जे आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या पलीकडे आहेत आणि जे सगळीकडे व्याप्त आहे, असे महादेव शंकर भगवान यांना आमचे नमन आहे। धन्यवाद। उद्या परत तिसऱ्या स्तोत्राकडे वळूया आणि पहिला आणि दुसरा स्तोत्र तुम्ही नक्की म्हणून पहा। थँक्यू।